तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या कपाशी उपटल्यानंतर काय करायचं त्या प्लॉटमध्ये. आणि क्षेत्र आहे 2.5 एकर. आणि यामध्ये आता कपाशी उपटल्यानंतर 6 दिवस आपण इथं कपाशी वाळू घातली. वाळू घातल्यानंतर त्याचे जे चांगले बोंड होते ते फुटले बघा कशा प्रकारे. त्यामधला कापूस वेचून घेतला आणि जे किडीले बोंड आहेत बारकी बारकी ते फुटले नाहीत. आणि ते किडीला कापूस आपण वेचला पण नाही, कारण नंतर म्हणजे कसं लाल जे आळ्या असतात ते तयार होतात. तर त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं असं कापूस वेचणी केली नाही, फक्त चांगले चांगले बोंड घेतले. आणि त्याच्यानंतर जे आपण ते कापसाचे जे पराठ्याचे जे बारीक बारीक ढिगं लावले होते, तर त्या बारीक ढिगं आपण उचलून त्याचा फास घालणं चालू आहे बघा अशा प्रकारे. इथं अशा प्रकारे एकावर एक थर रचणे. तर हे थर अशा प्रकारे रचणं चालू आहे. आणि त्याच्यावर मागं पुढे करत करत आपल्याला म्हणजे काही थर पुढे, मग त्याच्यावर अर्धा थर, त्याच्यावर अर्धा थर, असं एकमेकात गुंतून असा फास घालावा लागतो. आणि हा फास साधारणतः 4 फुटापर्यंत उंचीला असा तयार करावा लागतो. जसा हा 4 फूट उंच झाला त्या प्रकारे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक दगड किंवा एक जाड असं ढेकूळ जड वजनाचं किंवा एखादं लाकूड असं ठेवायचं. आणि त्याच्यानंतर तो असा उन्हामध्ये वाळू घालायचा. नंतर आपल्याला तो हळद उकळण्यासाठी, इथंच आहे हळद, हीच हळद काढल्यानंतर उकळण्यासाठी कुकरला शिजवण्यासाठी ते कामी येते. तर अशा प्रकारे सरपण जे आहे जळतण, तर हे आपल्याला इथं करून ठेवावं लागते हळदीला कुकरमध्ये शिजवणूक करण्यासाठी. तर अशा प्रकारे व्यवस्थापन इथं करायचं आहे. आता इथं फासं जे आहेत, तर फासं इथं अशी या काटाकाटानं रांग आपण घालत इथपर्यंत आलो आहोत. आणि आता हे या बाजूचे फासं आपण इथं केल्यानंतर आपली दुसरी जी बाजू आहे, तर दुसरी बाजू म्हणजे अर्धे फासं आपली राहिलेली आहेत, तर म्हणजे अर्धी बाजू आपली झालेली आहे. तर अशा प्रकारे हे फास घालणं इथपर्यंत आलेलो आहो. आणि हा भाग थोडासा राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर उरला भाग तिकडचा, तो भाग आपल्याला पलीकडे फासं घालायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण हरभरा किंवा गव्हाचं व्यवस्थापन करायचं, तर आपण इथं हरभऱ्याचंच व्यवस्थापन करायचं आहे. कारण आपला हरभरा जो आहे सिलेक्शन हा 10 जानेवारीपर्यंत आपण इथं पेरू शकतो. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे. आता या शेतामध्ये आपल्याला फक्त रोटावेटर घ्यायचा आहे. रोटावेटर चांगलं खोल घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हरभऱ्याची पेरणी आपल्याला करायची आहे. आणि हरभरा पेरताना आपण काय करायचं, अंतर थोडंसं कमी करायचं आहे. अंतर इथं आपण साधारण आता 2-4 दिवस लागतात, तर अंतर 2 फूट किंवा 1.5 फूट ठेवायचं आहे. आणि एकरी 25 ते 30 किलो बियाणा उशीर झाल्यामुळे आपल्याला इथे पेरायचं आहे. आणि सोबत 10-26 किंवा DAP एकच खत घ्यायचं आहे, 1 ते 1.5 गोणी अशा प्रकारे. आणि त्याला 4-4 घंटे सिंगल पाईपावर पाणी देऊन त्याच्यानंतर 6 दिवसांनी 7 दिवसांनी 1.5 घंटा पाणी द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग फुलाची अवस्था येण्यापूर्वी पाणी द्यायचं आहे. अशा प्रकारे हरभऱ्याचं व्यवस्थापन इथं करायचं आहे. तर तत्पूर्वी आपण इथं जे व्यवस्थापन आहे शेत साफसफाई करायचं, तर लवकरात लवकर आपली आज ही साफसफाई होऊन जाईल. फासं घालणं चालू आहे आपल्यावाली. हे बघा अशा प्रकारे फासं आपली चालू झाली. त्या काठापासून एक रांग आपली अर्ध्या शेताची झालेली आहे फासं घालण्याची. आता उरला प्रश्न पलीकडचा भाग, तो पण होऊन जाईल. आणि हरभऱ्याचं व्यवस्थापन अशा प्रकारे आपलं होऊन जाईल. आणि आपला हरभरा आहे पेरणी 2 दिवसात आपली होऊन जाईल. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपलं चालू आहे. आणि इथं हरभरा घ्यायचा आहे सिलेक्शन व्हरायटी, जी 10 जानेवारीपर्यंत चालते. बाकी हरभरे 10 जानेवारीपर्यंत चालत नाहीत, फक्त हाच व्हरायटी चालते. त्याच्यामुळे हीच व्हरायटी आपण पेरू शकता, बाकी व्हरायटी पेरू शकत नाही. आणि मागच्या वर्षी या हरभऱ्यापासून आपल्याला साधारणतः 9चा उतारा 10 जानेवारीला आपण पेरल्यानंतर सुद्धा आला होता. 13 जानेवारीला पेरला त्यावेळेस आपल्याला 11चा उतार आला होता. तर आपली व्हरायटी ही जास्त कालावधी न घेता कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारी आहे. उशिरा पेरणीयोग्य व्हरायटी आहे, त्यामुळे उशिरासुद्धा पेरू शकतो ही व्हरायटी. आणि व्हरायटी आहे सिलेक्शन.